येऊ का नानासाहेब? या या या. आज खूप आरामात बसले. हा मग आता काम नाही ना काही. बरं तुम्ही कसं काय येणं केलं? आज आहे ना थोडं काम आणलं होतं मी. काम आणलं होतं का? काय काम? काम काय आपलं हेच हा काय मच्छर आहे का? हा मागापासून फिरून राहिला तो. हा हा हा. बसला नाही ना अंग? नाही नाही, बसला तरी तो काय कर मारला बरं मारला. हा का? मेला 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 बसला होता रे, मला दिसला ना. हा हा. मारला मी. बरं बरं. चावला असता ना तो. हा हा. तो तुम्हाला चावल्यानंतर मलाही चावा घ्यायला आला असता. हा असं मग मागापासून चावला नाही तुम्हाला तो? चावला नाही, फक्त फिरत होता. हा का तुमच्या अंगावर लगेच बसला साला, काय समजलं नाही. बरं जाऊ द्या, आपला विषय घ्या. हा. थोडी पैशाची गरज होती. पैशाची का? आता पैसे म्हटल्यावर काय नानासाहेब, काय एवढा विचार करताय तुम्ही? हा? म्हणजे एवढा का विचार करताय? अहो विचार येतो ना, पैसे द्यायचे म्हटल्यावर मग धडधड धडधड होतं ना. अहो एवढा पैसा आहे, काही थोडाफार दिल्याने कमी होईल का? म्हणजे वाटायला ठेवलाय का तो? नाही, वाटायला तर नाही ठेवला. आता कोणी काही वाटायला नाही ठेवत नाही का? बरोबर. पैसा किती असला तरी कोणाला नको नसतो नाही का? हा मला तर अजून हाव आहे चांगली. येऊ द्या येऊ द्या हा. असं मला द्यायला नाही आवडत. तो येऊ द्या, आता घर भरायला आवडतं. अहो किती घर भरले आता? जाऊ द्या, आता तो हिशोब नाही. आता ते माहिती ना आम्हाला, भरपूर घर भरून ठेवले. पण आमच्या गरिबासाठी थोडं देत चला. तुमचे देऊन टाकील परत, काय ठेवणार थोडी. गरीबाला पैसे देणं लय अवघड काम आहे हो, परत भेटती नाही. मी काय म्हणते नानासाहेब, नाहीतरी बायको नाही, पोरं नाही, एवढं सगळं कमवून ठेवलं, इस्टेट कोणासाठी ठेवले? हा ते झालं बा, पण मग गरीबाला पैसे नकोच द्यायला. मग कोणाला देत्या? बघू आता, विचार करू. ज्याला द्यायचं त्याला देईल मी. अहो मी काय म्हणते, हा एकदा पहा आमच्याकडं थोडं डोळे भरून. हा? डोळे भरून पहा ना. आता काय पाहिजे आता? काय नानासाहेब, तुमचं ना मला काही पटतच नाही. आंघोळ केली का? हा झाली ना अंघोळ. वाटत नाही? नाही तसे आहो तुम्ही काय दिसते आता. काय ते हिरोचं नाव? कोण? ते अशोक सराफ. हा म्हणजे अशोक सरापेक्षा भारी दिसता तुम्ही. काय बोलता? गोविंदा गोविंदा. गोविंदा सारखा मी? अच्छा, असेल असेल बरं का. असेल नाही, हायच तुम्ही. हो. मी कशी? मैं तो रास्ते से जा रहा था, बेलपूरी खा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. ते गोविंदाच आहे ना. हा हा, त्याचंच गाणं आहे ना ते. आठवलं मला. बापरे, तुम्हाला भरपूर गाणी येते हो. आता गोविंदाचा फॅनच आहे ना. हा. माशी बसली जर का माशी. नाही राहू द्या राहू द्या. हा माशी काही नाही करी. गोळावरच माशी बसते. हा पण माझ्यावर बसली ना. तुम्ही गोळासारखे आहे ना. म्हणजे मी काय गोड आहे काय? गोड आहे ना. मग मी एवढी गोड आहे, थोडाफार पैसा द्यायला काय हरकत आहे का? एवढा विचार नका करू नानासाहेब, एवढा विचार नका करू. पण मग पैशाच्या मोबदल्यात काय मिळेल? तुम्हाला काय पाहिजे सांगा. आता तुम्ही एवढ्या गोड म्हटल्यावर काय मागेल मी, खरं सांगा. आता मागाशी मच्छर तुमच्यावर बसला, माशी येऊन बसली, त्यांना काय पाहिजे होतं? मी पाहिजे होते. माझ्यातलं रक्त पाहिजे होतं. हा तेच ना. मला काय पाहिजे माझ्यात? नाही रक्त नाही पाहिजे मला. मला थोडस मजा पाहिजे. म्हणजे डायरेक्ट बोललो मी, पण मग मिळाली तर बरं होईल बा असं. म्हणजे मजा म्हणजे ती मजा. हा हा हा. काय नानासाहेब, एवढं काय लाजायचं काम आहे? काय लाजायचं काम आहे? देते ना तुम्हाला मजा. काय बोलता? मग अरे बापरे. मग हे बघा, गरीब वगैरे असं काही नसतं जगात.
पैसा ठेवून मी काय करणार बरोबर? काय करणार आहे? देईल मी तुम्हाला पैसा. द्याल ना? द्या. बापरे नानासाहेब किती मोठं आहे तुमचं मन 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 किती हो मोठं आहे. तुम्ही आज माझ्यासारख्या गरीबाला पैसा द्यायला तयार झाले. पण मी तुम्हाला काहीच कमी नाही करणार. हा हा आपला शब्द येतो. शब्द पाळायचा. तुम्ही जे मागशाल ना ते तुम्हाला देईल मी. तुम्ही म्हणले ना शांताबाई तुमचं काळीज काढून द्या. नाही नाही काळीज नको. काळीज नको. नको ना? जे पाहिजे ते द्या. हा काळीज काढलं मी राहील का? हा ते मागणारच नाही ना मी. हा बरं मग आता लगेच देते. काय काळीज? नाही हो हा. तुम्ही माझ्या हा हा ते हा ते आता काय माहिती का नानासाहेब आता थोडी मी निघले बाहेर म्हणजे नाही का आता पैसा घ्यायचा हा हा आणि मला थोडी शॉपिंग करायची ना. हा थोडेसे साड्या वगैरे असं नाही का ज्वेलरी वगैरे या बाना गाड्यात काहीच नाही ना. हा म्हणलं थोडं मस्त नानासाहेबांकडून पैसे घ्यावा आणि मस्त जाऊन खरेदी करावा म्हणून तुमच्याकडे आले मी. मग मी तिकडे जाते आता पहिली आणि उद्या ते सगळं घालून मस्त नटून थटून आणि एकदम देखण्या बनवून या तुम्ही. असं नाही का नवरीवाणी नाही का अशी नटून थटून साडी बिडी घालून आणि मग अशी तुमच्यापाशी येऊन बसल आणि मग तुम्हाला म्हणल सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. झकास दिसते झकास असं बोलेल मी. मग देते पैसे? हा मग का लगेच. बरं किती पाहिजे? द्या 2-3 लाख रुपये. 2-3 लाख? अहो मग सगळं डागडागिने नऊवारी साडी बिडी म्हणलं आहे की नाही? नाही नाही बरोबर आहे. आता तुम्ही मग केव्हा याल तुम्ही? आम्ही येते ना उद्या नटून थटून. हो का? नवरीवाणी उद्या याल ना? हो चालतंय ना मग चालतंय ना. उद्या होणार आहे ना मग आज देऊन टाकतो तुम्हाला. हो हो द्या द्या. 2च द्या वाटलं तर 2 लाख. हा चालतंय. नाही 3 घेऊन टाका ना. हा वाटलं तर 2च लाख द्या. 2 नाही 3 राहू द्या. हा का? हा पण नेहमी नेहमी येत जा. अहो आता तुम्हाला काय करायचंय आले म्हणजे बस ना. या बा तुम्ही खुश तर मी खुश. पण असं नटून तटून यायचं. अहो नटून थटून म्हणजे आता तुम्हाला सांगायला तुम्ही आले हो पा डायरेक्ट. बरं आता हे पाठवले बाकीचे येतील हळूहळू. हा गेले गेले. मोबाईल घरी ना? हा बर या मग उद्या ना? उद्या लवकर येते. हा आज काही नको. ते आज आहे ना थोडं नटले ना मग. आज नटले आज थोडी हे असं. चला बाबा एकटा जीव साधा शिव होता आता शांत आली. उद्यापासून मजा करायला बाकळा. येऊ का नानासाहेब? या 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 ना. काही तब्येत बरी नाही वाटतं? हा थोडा खोकला. नमस्कार. बसा बसा बसा. मी काय म्हणतो हा तुम्ही नटून थटून येणार होत्या ना? हो ना. तुम्ही त्याच साडीवर आल्या कालच्या? हो हो. आणि हे यांना आणलं सोबत म्हणजे काय समजलं नाही काय गोळ्या? ते ये आमचे नानासाहेब हो नमस्कार. घोटाळे. घोटाळे का? खूप मोठी व्यक्ती. हो का? गडगंज पैसा. हा पण खूप दानशूर. दानशूर. आता ते दिले ना तुम्हाला? हा 2 लाख रुपये. 3 लाख ते रुपये. एक त्या साहेबांकडे दिले. हा 3 लाख रुपये. हा 2 तुमच्याकडे दिले. हो हो. ते यांचेच होते. हो का? अरे बापरे काय दान केलं हो. म्हणून तुम्हाला स्वतः घेऊन आले मी का त्यांची गाठ घालून दिली तुम्हाला. असं का बघा असे लोक आहे ना जगामध्ये फार थोडे असतात. हो बरोबर आहे. 3 लाख रुपये दान करणं सोपं आहे का आजच्या काळात? एवढं तुम्ही मन मोठं केलं खरंच तुमचे उपकार आहे बाबा. तुम्हाला भेटावंच वाटलं असा दानशूर माणूस आहे कुठे बघायचा होता मला. ते म्हणे आम्हाला त्या व्यक्तीपर्यंत न्या. ती देव व्यक्ती कोण आहे आम्हाला तिला भेटायचंय. आम्हाला तिचे चरण स्पर्श करायचे. मला खोकला जास्त सुरू झाला बरं का.
काही तब्येत नाही नाही, तब्येत बरोबर आहे, पण वाढला खोकला काय कारण समजलं नाही. हे पहा तुमचा सत्कार पण होईल, पेपर मध्ये नाव येईल बरोबर. आणि जिल्ह्यामधून तुमच्या सत्कारासाठी नाव पण दिलेलं आहे आपण. हो का? हो. मी जे तुम्हाला पैसे दिले हा. ते तुम्ही यांना दिले. हे कोण आहेत? अहो यांचा खूप मोठा आश्रम आहे. आपला आश्रम आहे तिथे छोट्या मुलांचं सगळं जे लोकांनी सोडून दिले कुठे टाकलेली मुलं त्या सगळ्याचं आम्ही संगोपन करतो, त्यांना शिक्षण देतो, खाणंपिणं देऊन त्यांना मोठं करून मार्गाला लावतो. मग ते पैसा तुमचा चांगला कामाला आला तिकडे 3 लाख रुपये. मी काल इथून गेले ना पैसे हो. घेऊन, मी डायरेक्ट यांच्या आश्रमाकडे गेले आणि त्यांना तिथं ते पैसे दिले. त्यांनी तुमचं नाव वगैरे तुमचं नाव दिलं मी पावतीत यादीमध्ये. बरं केलं बरं केलं. मग तुम्हाला आनंद झाला असेल ना भाऊ? बाबा बाबा खूप आनंद झाला हो. नाही. अरे बापरे, म्हणजे माझ्या हातून असं काही घडेल मला म्हणजे वाटलंच नसेल. वाटलंच नव्हतं कधी. नाही या मॅडम आहेत ना, या मॅडम खूप हो तुमच्यामुळे बरं का. नाही तर मग आमचे पैसे असेच वाम मार्गाला जायचे, पण तुम्ही व्यवस्थित मार्गाला लावले आमचे पैसे. अहो म्हणून तर काल आले होते मी तुम्हाला, ते नाही का म्हणले ते. हा हा बरोबर बरोबर. त्या मॅडम बोलल्या ते हे होतं काय हा. इकडे द्यायचे होते काय पैसे? हा. आलं का तुमच्या ध्यानात? हो आता आलं, आता क्लिअर झालं माझं. बरोबर. नाही मॅडम बोलल्या तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि तो चांगल्याच कामाला वापरायचा असं बोलल्या. अजून असला तर तुम्ही मदत करू शकता आम्हाला. नाही ते होईल आता. हो ना? मी येत जाईल हो तर तो थोडेफार तुम्ही द्यायचंच जाल ना. हा देईल. अहो त्यांचं मन इतकं मोठं आहे ना. हा. आता काय सांगायचं, मी म्हणायची गरज नाही. हा. आता ते स्वतःहून काढून देतील का हो? हो मग आणि दिले का मी तुमच्याकडे येईन, आणि देऊन तुम्हाला टाकेन. असे कोणीच नाही ना, मग कोणी ते नाही हो, बायको नाही, पोरं नाही, मग काय? कोणी नाही. आता हेच आमच्या आश्रमातली मुलं तुम्ही माना आपल्या आता. त्यांचं सगळं पालकत्व स्वीकारा. हो नाही बरोबर. नाही चांगल्या कामाला तर दिलेच पाहिजे ना पैसे. हा बरं या मग तुम्ही. चला येऊ तुम्ही का? जा, त्यांना राहू द्या. का बरं? मी पण जाते ना, त्यांना चहा वगैरे माझ्या घरी ठेवते ना, मग ते जातील मग चहा पाणी घेऊन. हा जाता का मग? हा मग येते ना परत पैसे न्यायला. हो लागतातच ना हो, लय अडचणी असतात ना. हो मग आणि काय झालं माहिती का, 2 खोल्या ज्या आमच्या पडलेल्या होत्या मुलांसाठी, हो अजून एखादी 2 लाखाची जमा केली त्या पोरांसाठी चांगल्या खोल्या होतील. तेवढं जरा बघा तुम्ही. बरं बरं दे तुम्ही यांच्याकडे ते दे. काय झालं नानासाहेब, हा. रूम छोटे झाले, हा. मुलं जास्त झाले, हो. त्याच्यामुळे ते अजून काय करताय 2-3 रूम वाढवू राहिले. हा. जितके मुलं भेटतील ना ते कोणालाच नाकारती नाही, सगळ्यांना ते घेत्या नाही का. त्याच्यामुळे अजून 2-3 रूम वाढवायचे, तर तुमचा हातभार लागला लागेल लागेल 100% लागेल. तर अहो. परमेश्वराची कृपा होईल अजून हो. तुमच्यावर. तुमच्यासारखे श्री आमच्यामध्ये एवढं परिवर्तन घडून आणते आणि आम्हाला एवढं चांगल्या मार्गाला लावते. नक्कीच आम्ही पैसे देणार, अहो, काहीच कमी पडू देणार. तुम्ही इतके महान आहे ना, इतके आता काय सांगायचं, देवाच्या पुढचे आहे हो तुम्ही. हो हाय की नाही? बरोबर आहे आहे. मग या येऊ या का या आता? या. हा, येतो का? या. राहू द्या सहकारी असंच. हो धन्यवाद. या या. चालेल. शांताबाईने असा गेम केला काय, मला नादी लावलं, पैसे काढले आणि मी येते म्हणे नटून थटून. पण शांताबाईचा उद्देश वेगळा होता, पण तिचा उद्देश चांगला होता. कारण माझा पैसा व्यर्थ गेला असता, वाईट कामाला गेला असता, हा सत्कार नाही लागला. चला शांताबाईच्या रूपात माझ्याकडून एक चांगलं पुण्य काम झालं. जे झालं ते चांगलंच झालं. समाधान वाटतंय मला.